नमस्कार माझ्या सर्व बंधू भगिनींनो, मी आज तुमच्यासाठी एक छोटासा व्हिडिओ समोर आणलेला आहे. त्या माध्यमातून मी सर्वांना सांगू इच्छितो की आपलं जे सध्या सरकार उपस्थित आहे, आपलं जे सरकार बनलेलं आहे, या सरकारने प्रत्येक महिलेची, प्रत्येक घरातल्या व्यक्तीची दिशाभूल करून ते निवडून आलेले आहेत. या व्यक्तीने प्रत्येक जणाला निवडून आणण्यासाठी 1500 रुपये प्रत्येक महिलेच्या खात्यावर, निवडणूक आली की टाक 1500, निवडणूक आली की टाक 1500, असं करत करत ह्या सर्व गोष्टी त्यांनी आत्मसात करून घेतलेल्या आहेत. खोटे मतदान करून खोट्या मतदाराच्या याद्या तयार करून त्यावर मतदान घेण्यात आलेलं आहे. प्रत्येक महिलेच्या खात्यात 1500 रुपये टाकून आता प्रत्येक KYCच्या नावाखाली प्रत्येक महिला निवडून आल्यानंतर आता प्रत्येक छाननी चालू आहे. प्रत्येक महिला त्या लाडक्या बहीण योजनेपासून वंचित ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यामुळं सर्वांना आता तरी जागा. या 1500 रुपयाच्या नादी लागू नका. त्यांना सांगा, आम्हाला 1500 रुपये देण्याच्या ऐवजी आम्हाला रोजगार द्या, आमच्या लेकरांना चांगलं शिक्षण द्या. सरकारी शाळा बंद केलेल्या आहेत, त्या सरकारी शाळा सुरू करा. या सगळ्याची मागणी प्रत्येक स्त्रियांनी केली पाहिजे सरकारकडे. 1500 रुपये न मागता चांगलं काम, सरकारी नोकऱ्या आणि चांगलं आरोग्य, शिक्षण हे सरकारकडे याची मागणी करावी आणि हे 1500 रुपयाचा थोतांड बंद करा, असं मी सरकारला आवाहन करतो. आणि माझ्या बंधू भगिनींनासुद्धा मी एक आवाहन करतो की या सगळ्या गोष्टी बंद करून रोजगाराविषयी सर्व गोष्टी विचारा, तेव्हाच आपलं कल्याण होईल, अन्यथा आपलं काही खरं नाही. धन्यवाद.